मराठी एकजूट चिरायू हो. ठाकरेंच्या मेळाव्याबाबत सामनामधून अग्रलेख लिहिण्यात आलाय. तर मराठी भाषेला अस्मितेला धोका आपल्याच लोकांपासून असं लिहून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात आलाय. अमित शहांसमोर मराठी बाण्याची ऐशी की तैशी करून जय गुजरातचा नारा दिला. या शब्दात शिंदेंवर सामनातून टीका करण्यात आली. तर हीच महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे. पैशांच्या ताकदीवर माणसं विकत घेण्याचा डाव आहे अशी टीका सामनातून केली गेली आहे. तर मराठी भाषेला अस्मितेला धोका आहे तो आपल्याच माणसांकडून. मराठीचे शत्रू आणि मारेकरी आपल्याच घरात आहेत. शहासेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात अमित शहांसमोर मराठी बाण्याची ऐशी की तैशी करून जय गुजरातचा नारा दिला अशा शब्दांमध्ये सामनातून टीका करण्यात आली. सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय लिहिलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू. शहासेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी पुण्यातल्या कार्यक्रमात मराठी बाण्याची ऐशी की तैशी करून जय गुजरातचा नारा दिला. हीच महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे. पैशांच्या ताकदीवर माणसं विकत घेण्याचा डाव आहे तो रोखायचा असेल तर हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजीचा गजर करत वरळीच्या दिशेनं कूच करावी लागेल. महाराष्ट्र मेला नाही व मराठी एकजूट भंगणार नाही हे सांगणारा आजचा दिवस मराठी अस्मितेसाठी ऐतिहासिक आहे. ज्या ज्या वेळी ठाकरेंनी महाराष्ट्राला साथ घातलीये त्या त्यावेळी मराठी माणूस एकवटला, लढला आणि भिडला. हिंदी सक्ती आडून मराठीच्या पाठीत वार करायचा पुन्हा प्रयत्न झाला. तेव्हाही महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात ठाकरेच उभे राहिले आणि जिंकले. आता ठाकरेंनी पुन्हा हाक दिली आहे महाराष्ट्राला. विजयोत्सवासोबत मराठीची एकजूट भक्कम करण्यासाठी वाजत गाजत गुलाल उधळत या. दिनांक 5 जुलै 2025. स्थळ NSCI डोम वरळी. वेळ सकाळी 11 वाजता. भव्य विजयी मेळावा.